हाय एव्हरीवन, मी आकांक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते अनलॉक पीसीएमबी अकॅडमीमध्ये. आजचा आपला टॉपिक असणार आहे टॅक्झॉनॉमिक हेरार्की. याला आपण फक्त 5 मिनिटांमध्ये शिकून घेऊ. त्यासोबतच एक ट्रिक सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी एक ट्रिक भेटणार आहे जी तुमच्या डोक्यामधनं कधीच बाहेर पडणार नाही. ओके, सो विदाउट फर्दर डिले आपण स्टार्ट करून घेऊ. सो बेसिकली टॅक्झॉनॉमिक हेरार्की काय आहे? इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इंटू डिफरंट लेवल्स ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज ऑर डिफरन्सेस. तर नेमकं आपण ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करतो अकॉर्डिंग टू सिमिलॅरिटीज. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल प्लांट्स असेल, ॲनिमल असेल. तुम्हाला माहिती आहे प्लांट फोटोसिंथेसिस करतो, ॲनिमल फोटोसिंथेसिस करतो का? नाही. प्लांट लोकोमोशन करत नाही, ॲनिमल लोकोमोशन करतो. सो जस्ट लाईक दॅट प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये काही सिमिलॅरिटीज असतात, डिससिमिलॅरिटीज असतात. त्याच्या अकॉर्डिंगली आपण त्यांना क्लासिफिकेशन करतो, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करतो. तर कुठल्या ग्रुपमध्ये डिवाइड करतो? तर कॅरोलस लिनायस यांनी टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज दिलेल्या आहेत, जे आहेत किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. याच्या अकॉर्डिंगली आपण प्रत्येक ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करतो. ओके, आणि या सर्व टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीमधल्या प्रत्येक ग्रुपला आपण म्हणतो टॅक्झॉन, प्रत्येक लेवलला म्हणतो टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी, आणि त्यांची जी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला आपण म्हणतो टॅक्झॉनॉमिक हेरार्की. ओके, जर आपल्याला प्लांटला क्लासिफाय करायचं असेल तर आपण डिव्हिजन यूज करतो. ओके, आणि फायलम यूज केलं जातं ॲनिमल्ससाठी. क्लास आहे, नंतर ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. याची एक जबरदस्त ट्रिक मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. ओके, सो बेसिकली लिनायन्स यांनी सिस्टम दिलेली आहे. स्टार्टिंगला त्यांनी फक्त 5 कॅटेगरी सांगितल्या, पण आता आपल्याला मॉडर्न टॅक्झॉनॉमीमध्ये आपण पाहतो की 7 कॅटेगरीज आपल्याला पाहायला मिळतात. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता की एक्झॅक्टली कोणत्या 5 कॅटेगरीज त्यांनी सांगितल्या होत्या. तर शेवटी त्यांनी व्हरायटी सुद्धा एक सांगितलं होतं, इट इज अ स्मॉल ग्रुप बिलो स्पीसीज. पण नेमकं ही मेन कॅटेगरी नाहीये. ओके, फक्त त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की स्पीसीज खाली व्हरायटी नावाची सुद्धा कॅटेगरी येऊ शकते. नेक्स्टली आपण पाहूया की इंटरमिडिएट कॅटेगरी कोणत्या आहेत. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे 7 कॅटेगरी होत्या, पण त्यामध्येही काही इंटरमिडिएट कॅटेगरी आहेत. इंटरमिडिएट म्हणजे काय? मध्ये 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 येणाऱ्या कॅटेगरी. नेमकं कोणत्या आहेत? आपल्याला माहिती आहे आपल्या मेन कॅटेगरी कोणत्या आहेत? किंगडम, त्यानंतर काय? फायलम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, त्यानंतर जीनस, आणि शेवटी स्पीसीज. तर जी कोणती कॅटेगरी येते वरच्या साईडला त्याला आपण म्हणतो, त्याला प्रिफिक्स लागतं सुपर. जे खालच्या साईडला कॅटेगरी येते त्याला प्रिफिक्स लागतो सब. ओके, तर प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकता. इथं पाहू शकता क्लासच्या वर आले म्हणजे काय? सुपर. खाली आले म्हणजे काय? सब. ओके, ऑर्डरच्या वर आले म्हणजे सुपर, खाली आले म्हणजे सब. इथे एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवू शकता, ट्राईब. ट्राईब हे फॅमिली आणि जीनसच्या मध्ये येणारी कॅटेगरी आहे. हे एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता ट्राईब नेमकं कुठे येतं ते. ओके, नीटमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट आपण पाहू इंटरमिडिएट कॅटेगरी बद्दल. तर कुणाला काही डाऊट नसेल, बट सायंटिस्टने काय केलं, अराउंड 21 कॅटेगरीज दिल्या, बट नंबर व्हॅरी करतं. नंबर त्याचा एकदम फिक्स नाहीये की 21च आहे. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा त्याचा नंबर व्हॅरी करतो. सो नेमकं कॅटेगरी कोणती आहे? सर्वात मोठी कॅटेगरी आहे कोणती? सर्वात मोठी आहे किंगडम. त्यानंतर आहे फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. जसं जसं आपण किंगडम पासून खाली स्पीसीज पर्यंत येतो तेव्हा आपल्याला नंबर ऑफ ऑर्गॅनिझम डिक्रीज झालेले पाहायला मिळतात. तुम्ही पहा किंगडम किती मोठा आहे आणि स्पीसीज केवढीशी आहे. ओके, तर डायग्राम वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि सिमिलॅरिटी इन्क्रीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. इथं लेस सिमिलर आपल्याला पाहायला मिळतं, इथं मोर सिमिलर स्पीसीज आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण कॅनेडी फॅमिलीबद्दल बोलतो त्याच्यामध्ये कोण कोण येतं? डॉग येतात, उल्फ येतो आणि फॉक्स येतो. इथं तुम्ही पाहू शकता यांचे जे स्कल स्ट्रक्चर आहे, बॉडीवरती हेअर्स जे आहेत ते सेम असतात. याचं पण स्कलचं स्ट्रक्चर सेम, याचं पण स्कलचं स्ट्रक्चर सेम. म्हणून यांना काय केलेलं आहे? एकाच फॅमिलीमध्ये ठेवलेले आहे. कॉमन फीचर कोणते आहेत? त्यांचे दात शार्प आहेत,
सिमिलर बॉडी स्ट्रक्चर आहे, 4 पाय आहेत, हेअर आहेत त्यांच्या बॉडीवरती आणि त्यांचं ओव्हरऑल स्कलचं स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला सेम पाहायला मिळतं. लोअर लेवल्स जे असतात हे इझी टू स्टडी असतात. का? कारण त्याच्यामध्ये कमी ऑर्गॅनिझम असतात. इथं एकदम खूप जास्त ऑर्गॅनिझम असतात. त्यामुळे स्टडी करणं हार्ड जातं. हे इझी टू स्टडी आहेत आणि त्याचबरोबर ती जे किंगडममध्ये जे आहे, किंगडम जे आहे ते थोडंसं डिफिकल्ट आहे क्लासिफाय करण्यासाठी. कारण ते खूप जास्त मोठं आहे. ओके, तुम्हाला कळालं का नेमकं किंगडम टू फायलम पर्यंत कसे काय आणि वाईस वर्सा. जर आपण डिसेंडिंगमध्ये जर म्हणलं की नंबर ऑफ ऑर्गॅनिझम डिक्रीज होतात, तर असेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इन्क्रीज होतात. इफ वी गो फ्रॉम स्पीसीज टू किंगडम, तर आपल्याला नंबर ऑफ ऑर्गॅनिझम वाढलेले पाहायला मिळतात. ओके, नेक्स्टली येस, सगळेजण वाट पाहत असलेली गोष्ट आलेली आहे, मेमरी ट्रिक. यामध्ये तुम्ही पाहू शकता विराट कोहली आहे आणि विराट कोहली काय करतं, संडेला क्रिकेट खेळतात. आता क्रिकेटर आहे, क्रिकेट खेळणार, एकही दिवस सुट्टी घेत नाही. पण संडेला तो जे क्रिकेट खेळतो ते त्यानं फक्त फॅमिली ग्राउंडवरती खेळतो. म्हणजे फॅमिलीसोबत खेळत असेल, त्याचं स्वतःचं ग्राउंड असेल, वॉट एव्हर. ओके, सो नेमकं ट्रिक काय आहे, कोहली, तर कोहली साहेब काय करतात, कोहली plays cricket on family ground Sunday. Okay, Kohli means kingdom, plays phylum, cricket means class, on order, family ground, G for genus, S for species. So this is the trick for today guys. तर यामध्ये तुम्ही नेमकं विसरून जाण्याची कोणती गोष्टच नाहीये. नॉर्मल लक्षात ठेवा, कोहली काय करतो, संडेला स्वतःच्या ग्राउंडवरती क्रिकेट खेळतो. कोहली प्लेज क्रिकेट ऑन फॅमिली ग्राउंड संडे. परत एकदा म्हणा, कोहली प्लेज क्रिकेट ऑन फॅमिली ग्राउंड संडे. येस, तर सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकदम गेलेली असेल ट्रिक. तर हे होती ट्रिक आजच्या व्हिडिओची. तर असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी अनलॉक PCMB अकॅडमीला लगेचच सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच मजेशीर कॉन्सेप्ट सोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, अभ्यास करत राहा.